सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय, ज्यात जोजो आणि जॉनी यांच्या वेगळ्या कलाकारीमुळे एक महाराज आपल्याला लहान लेकरांसारखे खळखळून हसताना दिसतात। आणि महाराजांच्या याच साधेपणामुळे आज संपूर्ण देश विदेशात त्यांची वेगळी अशी ओळख आहे। या महाराजांचं नाव म्हणजे संत प्रेमानंद महाराज। वृंदावन मधील एक प्रसिद्ध संत। महाराजांबद्दल लोकांना विशेष आदर असून प्रेमानंद महाराज राधाकृष्ण भक्त आहेत। त्यांचं वृंदावन येथे श्री हित राधा केली कुंज नावाचं एक आश्रम आहे। सध्या ते त्यांच्या सत्संग आणि प्रवचनातून समाज माध्यमांवर खूप लोकप्रिय आहेत। महत्त्वाचं म्हणजे प्रेमानंद महाराज यांचं प्रवचन ऐकण्यासाठी दिग्गज अभिनेते, खेळाडू, गायिका या ठिकाणी येतात, कारण त्यांचे विचार लाखो लोकांना पटतात। काही दिवसांपूर्वीच प्रेमानंद महाराज यांच्याकडे विराट कोहली आणि अनुष्का गेले होते। त्यानंतर प्रेमानंद महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले होते। महत्त्वाचं म्हणजे प्रेमानंद महाराज यांची एक खास गोष्ट आहे। त्यांच्या सत्संगात आणि त्यांच्या अनुयायांसोबत खाजगी संभाषणात ते त्यांच्या भक्तांचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने आध्यात्मिक बारकाव्यांसह सोडवतात। तर प्रेमानंद महाराज समाज माध्यमांवर त्यांच्या आयुष्यात घडलेले अनेक प्रसंगही सांगत असतात। असाच एक अनुभव सांगत असताना एक दिवस त्यांच्या मागे हडळ लागल्याचा प्रसंग ते सांगतात। पण महाराजांमागे हडळ नक्की कशी लागली आणि त्यानंतर पुढे महाराजांसोबत नक्की काय घडलं आणि या सगळ्या घटनेतून महाराजांचा जीव नक्की कसा वाचला, तर हीच घाम फोडणारी घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्र भूमी। राधाकृष्ण भक्त संत प्रेमानंद महाराज हे गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत। अनेक अडचणी, समस्यांवर ते सहज आणि सोपा उपाय सांगतात, त्यामुळे लोक एकदम प्रभावित होतात। समाज माध्यमांवर संत प्रेमानंद महाराज त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टी सांगताना त्यांनी अशीच एक दिवस त्यांच्या मागे हडळ लागली, मग पुढे त्यांनी काय केलं हे सांगितलं। प्रेमानंद महाराज हा प्रसंग सांगताना म्हणाले की मी जेव्हा तिला बघितलं तेव्हा पाहताच मला मोठा धक्का बसला होता। एक रात्री मी कमंडल घेऊन शौचास जात होतो। त्यावेळी रात्रीची साधारण 2 ते 3 वाजेची वेळ असेल। तेव्हा त्यांना रस्त्यात एक नववधू दिसली, पण जेव्हा त्यांनी तिला बघितलं त्यावेळी त्यांना असं लक्षात आलं की ज्या भागात महिला शौचास जातात त्या भागात ती नववधू न जाता ती पुरुष मंडळींच्या भागात जात होती। हा प्रकार पाहून महाराजांना जरा नवलच वाटलं, पण प्रेमानंद महाराज यांनी सांगितलं की त्यावेळी त्यांच्या मनात असं आलं होतं की ही नववधू आहे, तिला त्या ठिकाणचा परिसरही नवीन आहे, त्यामुळे कदाचित तिला माहिती नसावं। त्यानंतर ती नववधू जिथे उभे होती तिथून प्रेमानंद महाराज पुढे जोरात चालत गेले, पण पुढे जात असताना महाराजांना अजून एक मोठा धक्का बसला, कारण ती नववधू अचानकच महाराजांच्या समोर आली। पण ती महिला इतक्या लवकर आणि अशी अचानक आपल्या पुढे कशी आली याचंच महाराजांना मोठं आश्चर्य वाटलं। पण नुकतंच आपण झोपेच्या तंद्रीत असल्यानं आपल्या लक्षात आलं नसेल असं त्यांना वाटलं। त्यात महाराजांना असंही वाटलं की ही महिला आपल्याला पाहूनच भीतीनं पुढे गेली असावी, असा अंदाज त्यांनी त्यावेळी बांधला। त्यानंतर पुढे जाऊन ती पुन्हा थांबली, तेही प्रेमानंद महाराजांनी पाहिलं। त्यानंतर नववधू जिथे उभी होती तिथून महाराज पुन्हा पुढे चालत गेले, पण ती पुन्हा अचानकच समोर दिसली। महाराज खूप गडबडले, पण तरीही ते पुढे चालतच राहिले। यावेळी मात्र महाराजांना पुन्हा मोठा धक्का बसला, कारण यावेळी सुद्धा ती नववधू महाराजांच्या पुन्हा एकदा समोर आली होती। नववधू आणि महाराज हा पाठलाग सतत सुरूच होता। या गडबडीत गाव तर मागे सुटलंच होतं, तर दुसरीकडे मध्यरात्री ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदर ही नववधू महाराजांना चकवा देत होती। मग महाराजांना अंदाज आला की ही तर काही साधारण व्यक्ती दिसत नाहीये। हा सगळा प्रकार बघून महाराजांनी लगेच तिला विचारलं, तू नक्की आहेस तरी कोण? त्यानंतर तिनं आपल्या डोक्यावरील पदर मागे घेतला आणि मग महाराजांनी थोडाही विचार न करता आपल्या हातातल्या कमंडल मधील पाणी खाली जमिनीवर टाकलं आणि लगेचच त्यांनी नामजप सुरू केला, देवाच्या धावा केल्या आणि ते त्या ठिकाणून पुढे निघून गेले। महत्त्वाचं म्हणजे घडलेल्या या सगळ्या घटनेनंतर प्रेमानंद महाराज पुन्हा परत त्या ठिकाणी जेव्हा आले तेव्हा मात्र त्यांना त्या ठिकाणी कुणीही दिसलं नाही। तर प्रेमानंद महाराज यांचा हा किस्सा तुम्हाला नक्की कसा वाटला, कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा।